नॉट बॅड नॉट बॅड पण हे काय बोलत तू लाईक कला सप्लाय कला. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कुपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये साहिल कुपकर ब्लॉग्समध्ये. तर सध्या आहे मी आणि शौर्य, आम्ही चॅलेंजेस करतोय आणि चॅलेंजेस मध्ये बोललो आम्ही एक गेम खेळतोय. नॉट चॅलेंज, गेम खेळतोय आम्ही. त्याच्यामध्ये आहे उनो गेम. म्हणजे उनोच्या कार्ड्स मध्ये आम्ही 2 प्रकारचे गेम खेळणार. पहिला कोणता आहे, दुसरा कोणता आहे हे सांगण्यापेक्षा आपण डायरेक्ट चालू करूया. सध्या मी सांगतो. सो गाईस, सीन असा आहे की पहिला गेम असा असणार आहे की दोन्ही ह्याच्यात 9 कार्ड्स आहेत 1 ते 9 पर्यंत. ओके, ते पिसलेत पूर्ण अल्टरनेट चेंज आहे. त्याच्यामध्ये 9 कार्ड्स तर 9 कार्ड्स इथे ठेवणार आणि हा एक फुल कार्ड्स आहे. आपण पूर्ण तुमच्या समोर पुन्हा एकदा हे करतो मी, म्हणजे आयडिया होईल ना. हा इथे असणार. तू असे 9 लाव. मोबाईल नंबर कसा असतो, हे माझे 9 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 असे कीपॅड प्रमाणे हे असणार. हे उचलायचं. आणि हा गेम बरेचसे रील्स वगैरे माहिती आहे. नंबर करायचे लवकर, कुणाचं होतं ते समजेल आपल्याला लवकर कोणाचं होतंय. सो पहिला स्टोन पेपर सीझन करूया. स्टोन पेपर सीझर. आय एम द विनर ब्रो. मी रोज ड्रॉप पेपर सीझर हारतो यार. 6 इथं असतं ना. 8. सो गाईज, हा गेम चालू करताना आमच्यावरती एक थोडासा गेम झाला जो तुम्ही बघितलास की भाई पटापट उघडलं, पटापट सगळ्या गोष्टी आल्या. पण आता आम्ही काय करतोय, याचे 6 9 पत्ते आणि माझे 9 पत्ते मिक्स करणार. डबल जाणार, त्याच्यामुळे गेम होणार 2 3 4 5 6 7 8 9. आता हे लाईनीत लावायचे तुझ्याप्रमाणे, तुला कसं लावायचं. त्याचे 9 झाले, माझे 9 झाले. चीटिंग नहीं करेंगे हम, पर मजा करेंगे. स्टोन पेपर सीजर. स्टोन पेपर सीजर. पकडलंस. 8च्या ठिकाणी ठेव. 9 कट झाली व्हायची. पण नाही तर 9 आहे ना, तिथे ठेव. आता गेम मध्ये मजा असे डबल डबल आले नाही तरी बोललो. 6 5 2. माझ्याकडे पटापट होतो भाई. 8 8 ते बोललो असं काय भाई, बोललो मी जिंकते की काय पूर्ण एकदा. 4 इंटरेस्टिंग हो रहा है ना अभी. 8 यार आलेला पत्ते थे. अरे भाई, अभी इंटरेस्टिंग हो रहा है, अभी इंटरेस्टिंग हो रहा है. 7 7 कुठं असतं. 2 झालाय यार. अरे 4चं काय लगातार भाई, आला. 4 4 4 4. अरे यार रोज 4 भाई. 8 येतं. 8 आलं मला. आता 4 आलं ना. 7 फायनली फायनली एक पत्ता. 1 1 4 4 नी गेम केला भाई त्याचा. 2 2 पण झालाय. 9 झालाय. सेम कलर जास्त पत्ते 2 झालाय. 5 1 2 3 4 आले. 3. अरे फक्त आता एकच पाहिजे ना. गाईस 4 पाहिजे मला आणि त्याला 1 पाहिजे. हे 1 तिथलं मला माझे खाली कोणते पडते. 1 7 and 6. गाईस हा शौर्य कमबॅक जिंकला. रिअल. पण ते मगाशी मस्त आलं. रब 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 मला जास्त पटापट आलेलं. त्याचे सेकंड व्हर्जन तुम्हाला सांगतो काय असणार आहे. ते पण दे. हेच पत्ते असणार आहे. हेच याचे 9 माझे 9. पण याच्यामध्ये व्हरायटी वेगळी काहीतरी असणार आहे गेम मध्ये. कारण काय याच्यामध्ये थोडंसं इंटरेस्टिंग होऊ शकतं गाईज. कसं उचलायचं माहिती आहे ना. एक्सप्लेन करायची गरज आहे. ह्याच्यामध्ये आपण 9 पत्ते घेणे, फक्त सिंगल 9 घेऊया ना. सिंगल 9 पत्ते 1 ते 9 पर्यंत. सांगा लाईनीत आले पाहिजेत ना. गाईज एक हे आहे 7 3 6 7 नकोय 4 7 नकोय 5 8 2 1 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 9 9 9 9 9 9.
हे पत्ते काहीच नाही लागणार आहेत. आता या 9 पत्त्यांमध्ये गेम असा होणार आहे गाईज, मेमरी गेम. मेमरी गेम. म्हणजे 1 ते 9 पत्ते ठेवणार, त्याच्यामध्ये लाईनीत 9 पत्ते उचलायचे, किंवा गेम असतोच ना की उलटा पत्ता करणार आम्ही, तरी पण त्याच्यात मेमरी टेस्ट होणार. सगळे आता काय करणार, 9 पत्ते ठेवणार, शौर्य किंवा मी, आम्ही स्टोन पेपर सीझन करणार आहे. त्याच्यामध्ये त्याने उचललं नाही एक, मग एक नंतर 2 आला पाहिजे, 2 आला तर परत पलटी करून ठेवायचे दोन्ही पण पत्ते. मग त्याच्यामध्ये मेमरी लक्षात राहायचे कुठला पत्ता कुठला आहे. कळालं ना, मेमरी चॅलेंज पण होऊ शकतो आपला. सो आता मी 8, 9 स्टोन पेपर सीझन करूया. स्टोन पेपर सीझन, स्टोन पेपर सीझन, स्टोन पेपर सीझन. मला हारायचं होतं मग समजलं. ठीक आहे ना, काय करायचं, इकडे दाखव पण कोणता पत्ता उचललास. बघत अरे उचल. काय म्हणलं मला. ओ 5-1 इथे आहे. 2 आता आला पाहिजे. मला माहिती आहे आता 1 इथे आहे. समजा नाहीये म्हणजे मला माहिती आहे 1 इथे आहे. नशीब काय. राहू दे आता 1-1 राहू देच. त्या 1 मला माहिती लक्षात आहे, बाकीचे पत्ते लक्षात नसतो ना. 7, 9, आणि ते पण नाही माहिती असेल की कोणता केलाय. 5. हा लक्षात नसतात ना कोणतं, ह्याला मेमरी चॅलेंज देऊ शकतो. 2. 4 कुठं होता. हो आयोटा. ठीक आहे, पत्ते उलटे कर की मग आता. 1, 2, 3, 4. फाईव्ह कुठं होता, 5 मी उचललेला. 5 शिट यार, 9 आला. 9 आला. 1 गाईज थोडेसे मेमरी लक्षात ठेवावं लागतं याच्यासाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आहे माझी मेमरी कडे घे. माझ्या लक्षात आलं लगेच की 1, 2, 3 गेल्यानंतर लक्षात आलं की हा इकडे, तो तिकडे, तो तिकडे आणि हा इकडे. सो गाईज एक समजून घेऊ शकता तुम्ही 1 दिवसासाठी, मला फक्त 1 दिवसासाठी समजून घ्या. पुढे येणारे ब्लॉग मी चांगला इंटरेस्टिंग आणेन तुमच्यासाठी. आता सध्या तरी जरा धावपळ आणि हे, आणि जे स्विमिंग पूल मध्ये 3-4 दिवस म्हणजे 1 दिवस पूर्ण जे मजा केला, आणि मित्रांसोबत असल्यावर जी हालत असते ती सांगायला लागतच नाही. सो त्याच्यामुळे हा ब्लॉग मी इथे काय होता दिवस ले. चल अभी ट्राय करते आज का ब्लॉग. शौर्य एंड करेल. कसं एंड करतात. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा अजून कोणते चॅलेंजेस करू, आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू. नॉट बॅड, नॉट बॅड. हे काय बोलत तू, लाईक करा, सप्लाय करा. सो गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. स्टे सेफ, स्टे राईट, बाय.